हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपण आलो होतो विलेपार्ले पूर्व इथे, कारण खूप खास आहे। आपले आवडते मराठी अभिनेता स्वप्नील जोशी आणि आपली लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचं श्री स्वामी समर्थ मठामध्ये येणं झालं होतं। त्याचबरोबर आपण साठेवाडीतील हनुमान मंदिर येथेही त्यांच्या समवेत जाऊन दर्शन घेतलं। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल तेव्हा लाईक करा आणि कमेंट करा। नमस्कार, मी नम्रता पंडित। नम्रता ही मैत्रीण आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ धीराज योगीराज श्री हनुमान की जय। सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री माणिक प्रभु महाराज की जय। सद्गुरु श्री स्वामी की जय। श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय। सीमा शाल घालते दोघे शाल सगळ्यांना बाजूला त्या शाल घालतात, त्यांचा एक देव आहे। आणि श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। पवन सूत श्री हनुमान की जय। पवन सूत श्री हनुमान की जय। पवन सूत श्री हनुमान की जय। रुद्रा की जय। श्री मंगेश महारुद्रा की जय। श्री मंगेश महारुद्रा की जय। श्री शांता दुर्गा माता की जय। श्री लक्ष्मी माता की जय। श्री तुलजा भवानी माता की जय। श्री मुंबा देवी माता की जय। पवन सूत श्री हनुमान की जय। पवन सूत श्री हनुमान की जय। पवन सूत श्री हनुमान की जय। आणखी आतमध्ये हळू नको राहू दे स्वामीच्या चरणाला मागा स्वामी काय देतात बघा। स्वामी विनंती पिक्चर अधिक सांगणे न लगे दे रे बाबा घे। स्वामी समर्थ महाराज की जय। हे छाती करतो बोला म्हणजे याचा अर्थ समजून जाईल।
आमची एक इच्छा आहे वेगळी पिशवी आराध्य इव्हेंट्स इथे पार्ल्यामध्ये विभागीय गणपती येऊ शकलेला नाहीये. त्यांची स्वतःची एक्झिबिशन असतात. त्यांनी तुम्हाला खास यायला सांगितलं जेव्हा आता गणपतीमध्ये एक्झिबिशन असेल तर त्यांनी तुम्हाला ओपन दाखव. व्हेरी गुड. आता आम्ही पुढे येतो जरा थांबू. तुम्ही एवढं असं नाही. सुंदर. येस. हेमांगी पोचवलेला आहे मी दोघांपर्यंत. जे स्वामींचं मंदिर मी सांगितलं इथे कधी नाही केलीस. मी कोल्हापूरच्या मठात कधीच नाही. मी येईन नक्की. मी हिच्याशी कनेक्ट करतो. हो आपण जाऊया. खूप छान आहे तिकडे काहीतरी. लवकरच सुशिला सुजित हा मराठी चित्रपट 18 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होत आहे. तरी हनुमानाची कृपा राहिली की प्रभू श्री रामचंद्रांची कृपा आपोआप होणार आहे आपल्या सगळ्यांवर. सियावर रामचंद्र की. स्वप्नीलनी फार चांगल्या शब्दात भावना बोलून दाखवल्या. सगळ्यात आधी इथल्या आयोजकांचे, निकिता तुझे, तुझ्या घरच्यांचे, सगळ्यांचे मनापासून आभार. आम्हाला इथं तुम्हाला भेटायला यायची संधी मिळाली. तुम्ही सगळेजण इतके छान दिसताय की क्षणभर विसरायला झालं की मारुतरायाचं दर्शन घेऊ का तुम्हाला सगळ्यांना बघत राहू. एवढा उत्साह आहे तुमच्या सगळ्यांमध्ये आणि आपली परंपरा जपण्याची हौस आहे. इथे सगळ्या वयोगटातली माणसं दिसत आहेत. छोटे छोटे वारकरी सुद्धा आलेले आहेत.
तर ज्या भावनेने तुम्ही सगळेजण इथं आलेला आहात ती आपल्या सगळ्यांची एकी कायम टिकून राहू दे, आपल्या सगळ्यांना सद्बुद्धी मिळू दे. आणि खूप आनंद होतोय की या निमित्तानं आमच्या सिनेमाबद्दल एक शब्द मी सांगू शकते आणि तुम्हाला निमंत्रण देऊ शकते. प्रमोशन तर नकोच स्वप्नील म्हणाला तसं, पण तुम्ही नक्की या. 18 एप्रिलपासून आमचा सिनेमा येतोय चित्रपटगृहात. तुम्ही सगळे पार्ल्यात राहता. मी कोलडोंगरीत राहत होते, पण माझा पोस्टल ॲड्रेस पार्लेच यायचं, तर मी सगळ्यांना सांगायचं मी पार्ल्यातच राहते. तर अगदीच मी तुमची शेजारीण आहे. तर तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण, कुठल्याही थिएटरमध्ये या, कुठल्याही गावात या आणि आमचा सुशीला सुजिता सिनेमा बघा. आमच्या कलाकृतींवर तुम्ही सगळे प्रेम करताच, तसंच प्रेम कायम राहू दे. आपण सगळेजण सन्मार्ग धरूया आणि एकत्र राहूया. मनापासून आभार. धन्यवाद. स्वप्नील दादा आणि सोनाली ताई आणि स्वतः सांगितलं की आम्हाला त्यांच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. तर कृपया वारकरी बंधूंना विनंती आहे की आपण या कार्यक्रमास सुरुवात करायची आहे. मागे आपल्या इथे स्क्रीन लावले आहे. सर्व भाविकांना विनंती आहे की आपण मागच्या स्क्रीनवरती बघायचं आहे. म्हणतात शीतावरून भाताची परीक्षा करता येते, तसं ट्रेलरवरून पिक्चर नक्कीच चांगला असेल. तरी येथे उपस्थित असलेल्या सगळ्या भाविकांना विनंती आहे की आपण जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद दादा. आज आपल्या इथे कौंतेय प्रतिष्ठानचे संस्थापक श्री कौंतेयजी देशपांडे, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी डॉली देशपांडे, समाजसेविका डॉली देशपांडे हे इथे उपस्थित आहेत. आम्ही मंडळातर्फे स्वागत करतो. सहज उभी मी सहज उभी मी अंगणात वेणू वाजे कुंजवनाचा वेणू